नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. बरेच जण म्हणत होते, जाधव साहेब तुमच्या गोट्यावरच्या गायी दाखवा किंवा गाय पालनाबद्दल तुम्ही गेल्या 8 दिवसापासून व्हिडिओ बनवला नाही किंवा कुठल्या बाजारचा व्हिडिओ पण करायला गेलो नाही. तर मित्रांनो, हा आहे आपला मराठा ॲग्रो फार्म नावाने चालू असणारा गोटा. आपल्या गोट्याविषयी मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. साधारण आपल्याकडं 7-8 8-9 एच-एफचे जनावरं असतात, कधी कधी 12सुद्धा असतात. तर आता ही जी 1 नंबरला कालवड आहे ती एच-एफ जातीचीच, परंतु शिंगटे आहे, म्हणजे लहानपणी ही जी शिंग जाळली नव्हती. ही कालवड फॉर सेल म्हणजे विक्रीसाठी आहे. तर हिची किंमत आहे फक्त 30,000 रुपये. जर कुणाला पाहिजे असेल तर जातीवंत कालवड आहे. दिदे इकडे बघ, कुणाला पाहिजे असेल तर घ्या. तुम्ही म्हणाल जाधव साहेब एवढी किंमत कशी? कारण वासराची दूध पाजून गाय बनवण्यासाठी मित्रांनो खूप त्रास सहन करावा लागतो. त्याच्यानंतर ही 2 नंबरला जी ही गाय आहे ही पंजाब जातीची गाय आहे. ही विल्यानंतर 29+ दूध देते. आतासुद्धा ही दुधावर आहे. तर सकाळी 4 लिटर, संध्याकाळी 4 लिटर दूध देते. ही जी विक्री किंमत आहे फक्त आणि फक्त 50,000 रुपये. कुणाला पाहिजे असेल तर संपर्क करा. त्याच्यानंतर ही आपल्याच गोट्यावरती एच-एफ गाईला गिर किंवा साहिवाल जातीचं सिमेज देऊन तयार केलेली ही तांबडी कालवड आहे. ही सुद्धा आदंत आहे. हिचं वय आहे अंदाजे 9 ते 10 महिने. ही सुद्धा फॉर सेल विक्रीसाठी आहे. हिची किंमत आहे फक्त 35,000 रुपये. त्याच्यानंतर चला पुढं आपण जाऊया. हिला आम्ही दीदी म्हणतो. ही आमच्या फार्मवरती असणारीचं नाव काय? ही आहे आमच्या फार्मवरची राधा ताजी वेलेली आहे. हिचं आता दूध सकाळी 6 लिटर आणि संध्याकाळी 6 लिटर असं 12 लिटर दुधावरती आहे. हिच्यासोबत एक कालवड सुद्धा आहे. त्या कालवडीचं नाव आहे ब्लॅक अँड व्हाईट. तर ती कोणती कालवड आहे ते मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, हे तिचं राधाचं पिल्लू आहे. ह्याचं नाव ठेवलं आहे ब्लॅक अँड व्हाईट. हाय ब्लॅक अँड व्हाईट, वर बघा. ह्या पिल्लासहित राधा आणि तिच्यासोबत असणारं तिचं पिल्लू याच्यासहित दोन्ही टायमाचं मिळून 12 लिटर प्लस दूध आहे. हिची किंमत आहे फक्त 70,000 रुपये. कुणाला लागत असली तर घेऊन जा. ही आहे आमची फार्मवरची गोदासुद्धा आता दुधावरती आहे. गोदा सकाळी 4 संध्याकाळी 4 म्हणजे 8 लिटर प्लस दूध आहे. हिची किंमत आहे फक्त 50,000 रुपये. कुणाला पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकता. ह्याची सडमुखीची आणि अंगपडीची पूर्ण गॅरंटी आहे. त्याच्यानंतर ही जी आमची आहे सर्वात प्रथम आमच्या गोट्यावरती आणलेली पिल्लू आणलं होतं आणि त्याची ही गाय तयार केली. ही सुद्धा फॉर सेल म्हणजे विक्रीसाठी आहे. मित्रांनो, ही 8.5 महिन्याची गाभण आहे, म्हणजे 9वा महिना आता हिला चालू होणार आहे. ही सुद्धा फॉर सेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. हिची किंमत आहे फक्त 70,000 रुपये. योग्य किंमत आली तर देऊन टाकायचे. त्याच्यानंतर हे एक आपल्याकडं वासरू आहे, बुंड ABS ज्युपिटरचं सिमेज दिलं होतं हिच्या आईला. हे वासरू आता 5 महिन्याचं आहे. याला आपण एका टायमिंगला सकाळी 3 लिटर संध्याकाळी 3 लिटर दूध पाजत होतो. हे सुद्धा फॉर सेल म्हणजेच विक्रीसाठी आहे. ह्याची किंमत आहे फक्त 20,000 रुपये. जर अशी एच-एफची जनावर जर कुणाला पाहिजे असतील तर खात्रीशीररित्या आपल्या फार्मवरती मिळतात. मित्रांनो, खाट्या गाय किंवा दुधावर असणाऱ्या गाय, त्याच्यानंतर गाभण गाय, तपासून गाभण किंवा कुणाला भाकड गाय जरी पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या मराठा ॲग्रो फार्मशी संपर्क साधू शकता. पारदर्शक, रोखचोक आणि विश्वसनीय व्यवहार. आपल्याकडं कुठलीही फसवणूक होत नाही. एखाद्या गायमध्ये काय फॉल्ट वाटला तर घरी यायचं, गाय आणून बांधायची, तुमचं पैसे घेऊन जायचं. आपण काय व्यापारी नाही. परंतु आता गाय पालनामध्ये एवढा चारा वगैरे लागतोय, त्याच्यामुळं एवढी झंझट करण्यापेक्षा आता आपण ह्या गायी सगळ्या हळूहळू म्हणजे आणायच्या विकायच्या असं चालू ठेवणार आहे. जर कुणा बांधवांना जर अशा एच-एफच्या कालवडी, पहिलारू कालवडी, एच-एफच्या छोट्या कालवडी, दुधावर असणाऱ्या गायी, खाट्या गायी अशा जर कुणाला पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या मराठा ॲग्रो फार्मशी संपर्क करू शकता. सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे. दर्जेदार आणि उत्तम क्वालिटीचा, म्हणजे आमच्या दुष्काळी मान तालुक्यातील उत्तर मानमधील जी गावं आहेत, आम्ही शेजारच्या आंधळी या गावातनं 5,000 रुपये गुंठ्यानं ऊस स्वतः सहकुटुंब जाऊन तोडून आणतो.
तर हे जर आता झंझट कमी करायचं आहे म्हणूनसाठी ह्या गायी फॉर सेल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्या कोणाला पाहिजे असतील त्यांनी या, बघा, पारख करा, रोखचोक व्यवहार करा आणि गाय घेऊन जावा. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, लवकरच, आता गेले 8 दिवस झालं आमच्याकडं थोडी घरगुती कामं चालू होती. त्याच्यानंतर आमची रील स्टार कन्या ओविताईसुद्धा आजारी असल्यामुळे मी काय घर सोडून बाहेर गेलो नाही. तर आता मी बाजारच्या व्हिडिओसाठी येत्या 2 दिवसात बाहेर पडणार आहे. नंतर आपली मानदेश न्यूजची टीम पंढरीच्या वारीला सुद्धा जाणार आहे. तर तुमच्यापैकी कोण कोण येणार आहे पंढरपूरला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला सांगा. लवकरच आम्ही तुमच्या आवडीच्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी तुमच्या आवडीच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद, नमस्ते, काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह.